अरे कधी उठलीस? आत्ताच. कसं वाटतंय आता? मच बेटर. नुसतं बोलून चालणार नाही. थांब टेम्परेचर चेक करू दे. तुम्ही कधी उठलात? मीरा तिचा ताप चेक कर जा. हो. किती आहे? 99. ग्रेट. मी चहा करून आणते तुझ्यासाठी, बरं वाटेल तुला. ए काय? आर यू ओके? सर ये. मधुरा कशी आहे? हो, ताप उतरला तिचा. आदित्य म्हणाला ते बरोबर आहे. तिला धक्का बसला या सगळ्याचा, त्याचाच ताप आलाय. तुम्हा दोघांचं काय? तू आणि आदित्य रात्रभर जागे होतात ना? हो, आता पहाटे पहाटे डोळा लागला जरा, पण मधुराचा ताप उतरला ना, आमचं टेन्शनही उतरलं. जागरणाचं काहीच जाणवत नाही. मी भेटून येतो तिला. मामा, हं? चहा तयार आहे? हो हो, आलोच. काय गुड आहे ना मॉर्निंग? हो, काल खरंच खूप टेन्शन आलेला. म्हणजे आता विचार जरी केला ना तरी काटा येतो अंगावर. काल तू नसतास तर काय झालं असतं आदित्य? खरंच खूप म्हणजे खूप आदर वाटतो तुझा. आय मीन, काल इतका दमून आलेला असतो प्रवासातून, त्यात तुझी इतकी धावपळ झाली तरी. कम ऑन मीरा, मिहिर माझाही मित्र आहे आणि मधुराची मनस्थिती खरंच खूप बिघडली होती. सगळं तुझ्या एकटीवर पडलं असतं आणि मला ते अजिबात सहन नसतं झालं. चहा तयार आहे, गरम गरम घे. काल जागरण झालं ना तुला? मला एकट्याला. आपल्याला. काय कशी आहे आमची लाडूबाई? हं? काही सांगत होती, ताप गेला तुझा. हो मामा. त्या टेन्शननीच तुला ताप आलाय. बघ ना मामा, मिहिरनी कसं केलं. मी त्याला समजवायला गेले आणि उलट तो माझ्याच अंगावर ओरडला. मामा, मला माहित आहे मला. एक सांगतो, तुला काही जबरदस्ती नाहीये तिथे नोकरी करण्यासाठी. तू नोकरी सोडून दे. जीवाला त्रास करून मारून मोटकून तिथे काम करायची काहीही गरज नाही. मी आहे ना, मी आहे. जग इकडचं तिकडे झालं तरी तुम्हा दोघींच्या पाठीशी मी आहे, हे लक्षात ठेव. त्या नोकरीची काही गरज नाहीये. तू टेन्शन घेऊ नकोस, कळलं? हो मामा. मिहिर, ज्यूस घे. आई प्लीज नकोय मला. अरे असं करून कसं चालेल? एनर्जी कुठून येणार आहे अंगामध्ये? हा,
आणि खरं सांगू का, तू हा ज्यूस प्यायलास ना तर तुझ्यापेक्षा आम्हाला बरं वाटेल, हो की नाही? गुड बॉयज ना. मला तुला लवकर बरं झालेलं बघायचंय. हा? नको ना हट्टीपणा करू. दमलायस, काही खाल्लेलं नाहीस, थोडं ज्यूस पी, बरं वाटेल तुला. बरं, आम्ही डिस्टर्ब नाही करणार तुला जास्त. ज्यूस पिऊन घे, मग आराम कर, आणि काही लागलं ना तर आवाज दे, आम्ही इथेच आहोत. हं? सगळं कसं परफेक्ट झालं ना. एका झटक्यात सगळे सरळ झाले. मधुरा पण वा. कालपर्यंत मला ऍटिट्यूड दाखवत होती ते. काल बिचारी रडकुंडीला आले यार. पहिलं नाटक सक्सेसफुल. आता दुसऱ्या नाटकाची तयारी. खूप नॉर्मल वागायचं. सगळ्यांना वाटलं पाहिजे मिहिर सुधारला, मिहिरला खूप पश्चाताप झाला, मिहिर आता चांगला वागणार. आणि मग मग फायनली कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. भूक लागली असेल ना? थोडी थोडी. व्हायरल फीवर नव्हता, पण म्हटलं कशाला उगाच रिस्क घ्या, साध्या आणि हलकच खा जरा. दलिया गेलाय, आवडतो ना? वाव. लगेच खा आणि औषधं घे नंतर. ताप उतरलाय आता, मग परत यायला नको ना. काय म्हणत आई, मला बरं नसलं ना की तुझा जीव असा कासावीस होतो. नाहीतर काय. तुला काही झालं ना मधुरा, ते मला सहन नाही होता. तुला असं कोमेजलेलं पाहिलं ना की ते राजपुत्राच्या गोष्टीत असतं ना, त्याचा जीव एखाद्या पक्षात अडकलेला असतो, तसंच तुझा जीव माझ्यात आहे. म्हणजे मला काही झालं की खलास. माहिती आहे ना तुला. मग असा त्रास करून घेत जाऊ नको कोणत्याही गोष्टीचा. हो, मामा पण तेच म्हणत होता. तो तर नोकरी सोड म्हणाला. हो ना, आता अशा वातावरणात कंटिन्यू करणं शक्यच नाही आहे ना. हो, हे बरोबर आहे. मी बोलणार आहे आदित्यशी. ताई, काल आदित्य होता म्हणून तापावर निभावलं माझं. नाही तर काय झालं असतं माहित नाही. मी खूप घाबरले होते. तुला माहितीये, काल दुपारी माझं आणि मिहिरचं भांडण झाल्यावर मी लगेच आदित्यला फोन केला. तेव्हा इतका धीर दिलाय मला ताई त्याने. म्हणजे त्याच्याशी बोलताना असं वाटत होतं की तो इथेच कुठेतरी आहे माझ्या आसपास. खूप म्हणजे खूप सपोर्ट केलं त्याने. किती चांगला आहे ना आदित्य. मला काही कळतच नव्हतं. तू जे काही सांगेल ते मी ऐकत होते डोळे मिटून. खूप डिपेंडेबल आहे तो. काल रात्रभर इथे बसून होता. किती गोड आहे ना तो. प्रश्नच नाही. काल तो होता म्हणून इतकी निर्धास्त होते मी. हॉस्पिटलमध्ये इथे रात्री अगदी ठामपणे उभा होता पाठीशी. चला आता औषधं घ्या आणि आराम करा. जरी बरं वाटत असलं तरी उगाच इकडे जा तिकडे जा करू नकोस. घरातही नाचनाच नको या मधुरा. कंपल्सरी आराम करायचा. नाही, मीच लक्ष ठेवते तुझ्यावर. मी पण आज शाळेत जाणार नाही. अगं ताई, तू कशाला बुडवते शाळा? मला बरं आहे. हे बघ, मी खरंच बरी. जर बरी नसते ना तर तुला जाऊच दिलं नसतं मी शाळेत. आणि तुला माहितीये ना, मामा आहे इथे पहारा करायला. तो काही मला बाहेर जाऊ देणार नाही. तुम्ही इथेच असणार आहे आराम करत. ओके, डोंट वरी ताई. नक्की. हो,
मग आवरू मी चल आराम कर. ए काय प्लीज काळजी करू नको. आणि कोणी काही बोललं तर मी आहे. वाटत होतं तिला काय होतं की काय. तिथे मिहीरने ते तसं केलं आणि आता मधुरा काहीतरी गडबड करणार असं वाटत होतं. तरी नशीब ताप उतरला. शॉक्ड होते रे ती. आपल्यामुळेच मिहीरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असंच वाटत होतं तिला. आणि त्या धक्क्यानेच तिला ताप भरला. पण अथर्व, कालच्या त्या एकूण प्रकारामुळे कोणीही हादरलंच असतं. नशीब थोडक्यात निभावलं. पण दादा, आत्महत्येवर पोचला रे हा मिहीर. भयंकर वाटतं रे. अथर्व, हल्ली सगळ्यांना सगळं इझिली पाहिजे असतं. आणि एखादी गोष्ट नाही मिळाली ना की डिप्रेशन मध्ये जाऊन टोक गाठतात माणसं. आणि चुकीचं आहे ते. हो रे, मिहीर इतका शिकलेला, प्लस हुशार. पण दादा, तरी त्याने असं का केलं? फक्त शिक्षण असून उपयोग नाही अथर्व. ऍक्च्युली हे सगळं ना मनाशी रिलेटेड असतं. आणि मन अत्यंत विचित्र आणि भयंकर असतं. तुला माहिती आहे अथर्व, माणसाचं मन समुद्रासारखं असतं. आपल्याला असं दिसतं की समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येतात आणि परत फिरतात. पण जरा पुढे गेलं ना, जरा खोल केलं की समुद्राखाली ब्रह्मांड असतं. हो रे दादा. आणि एकदा का मनावरचा ताबा सुटला की असे प्रकार घडतात. नापास झालो म्हणून, घरी बाबा बोलले म्हणून, मुलगी मिळाली नाही म्हणून, कोणत्याही कारणावरून आत्महत्या करतात रे आजकाल. तेच तर. आणि आपल्या या कृतीमुळे आपल्या आई वडिलांवर, आपल्या फॅमिलीवरती याचा काय परिणाम होईल याचा विचार सुद्धा नाही करत. आणि त्याहीपेक्षा स्वतःच एवढं सुंदर आयुष्य संपवून टाकतात, बर्बाद करून टाकतात. दादा, म्हणजे जस्ट विचारू, म्हणजे असं 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 होणार नाही, पण तरी विचारू करे. मीरा जर मला नाही म्हणाली तर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करेन की नाही असंच ना. हो, कधीच नाही. माझं मीरावर खूप प्रेम आहे. ती जर उद्या मला नाही म्हणाली तर मला खूप त्रास होणार आहे, माहितीये मला. पण म्हणून मी आत्महत्या नाही करणार. कसं आहे ना अथर्व, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीच्या मताचा आणि मनाचा आपण आदर करायला हवा. तरच ते खरं प्रेम असतं. त्या नकाराचा आदर केला तो नकार म्हणजे आपल्यावर घातलेला घाव नसून त्या व्यक्तीचं फक्त मत आहे. प्रेम म्हणजे त्या व्यक्तीचा आदर सुद्धा आणि विश्वास सुद्धा. मला नाही वाटत मधुरा पुन्हा आपलं ऑफिस जॉईन करेल. मलाही तसंच वाटतंय. आणि खरं सांगू का, अपेक्षा करणं चुकीचं आहे. आणि आदित्यही मला नाही वाटत पुन्हा येईल. या सगळ्या प्रकरणात 2 चांगले एम्प्लॉई मात्र मी गमावून बसलो. मिहीरच्या मनात काय चाललंय अजूनही कळत नाहीये. त्यामुळे आपण कसं वागायचं हे काहीच ठरवता येत नाहीये. मिहीर, अरे मला बोलवायचंस ना, ये. बरं वाटतंय का तुला? बस, ये.
रिलॅक्स. माझं खूप चुकलंय. मिहीर, ओके. इट्स नॉट ओके. खूप चुकलोय मी, खूप चुकलोय. बाबांशी उर्मटपणे बोललो, दुराशी वेड्यासारखा वागलो, ऑफिसमध्ये मी तमाशे घातले. आत्महत्येचं प्रकरण म्हणजे तर मला खूप गिल्टी वाटते आई, खूप गिल्टी वाटते. मिहीर, बघ, तुला गिल्टी वाटतंय, तुला याची जाणीव झालीये ना? हो, पण आई, कालपर्यंत मला वाटत होतं की माझ्या काही चुकाच नाहीये. पण आज खूप विचार केला तेव्हा मला माझी चूक कळली. मी मधुराला माझ्यावर जबरदस्ती प्रेम करायला लावलं. शी, खूप चुकीचा वागलोय मी. बाबा, बाबा मला प्लीज माफ करा. तुम्ही बऱ्याच जणांची माफी मागायची मला. बाबा, मी आता ठरवलंय, आता मी फक्त करिअरवर फोकस करणार आहे, ऑफिसमध्ये मन रमवणार आहे. आई, प्रॉमिस करतो मी तुम्हाला त्रास होईल असं अजिबात नाही वागणार. ट्रस्ट मी. खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं मला हे ऐकून मिहीर. आय एम प्राऊड ऑफ यू माय बॉय. कीप इट अप. बापरे, ती भयंकर आहे ग सगळं. हो ना, म्हणजे स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की मिहीर असा वागेल. ती साधा आणि सरळ मुलगा वाटला होता तो. मधुरा नाही काय म्हणाली, सगळं इतकं टोकाला नेईल तो असं कोणी इमॅजिनही केलं नव्हतं. त्याचाच शॉक घेतला मधुराने. मग घेणारच ना ग. खरंच ते पण बरं झालं मधुराने त्याला हो म्हटलं नाही. लग्नानंतर असंच टोकाचं काहीतरी वागला असतं तर काय झालं असतं. बरं झालं बाई. आणि अशा मुलांचा काही भरोसा देता येतच नाही. पण तेच ना, मला ना कळतच नाही तुम्हाला दोघींचं. तुम्हाला दोघी नाही मुलांचे एवढे ऑड अनुभव कसे काय आलेत ग. तो अक्षय, तो तुला फसवणार होता. आता मिहीर या मधुराच्या बाबतीत. पण खरंच नशीबवान आहात तुम्ही. आधीच कळलं. दोघी वाचलायत तुम्ही. खरंय ग. हे मीरा, प्लीज आता मी काय सांगते ते ऐक. आदित्य भेटलाय तुला, एवढा चांगला मुलगा, तो प्रेमाने प्रपोज केलंय तुला. पटकन हो म्हणून टाक ना. मला कळतच नाही तुला होकार द्यायला एवढा वेळ का लागतोय. अगं वेळ लागत नाहीये. मला नाही कळत आहे मी कसं सांगू ते. काय सांगाय त्याच्यामध्ये. 50 वेळा भेटता रोज, लंचला ब्रेकफास्टला. समोर आला की सांगून टाकायचं हो. नाही, तू वेडी आहेस का तू. तो समोर जरी आला ना तरी धडधडायला लागतं मला. काही बोलताच येत नाही. त्याने माझ्याकडे पाहिलं ना की हा पुढे. एक मिनिट, नवरोबाचा फोन आहे आमच्या, लगेच घ्यावा लागतो. हॅलो, हा अमित बोल. हा काय तू आजही विसरलास. अमित यार, तुला 3 दिवस सांगतेय मी. आणि म्हणून आज तुझ्या डब्यामध्ये चिठ्ठी लिहून ठेवली होती मी. अरे ती तरी वाचायचीस रे. काय चाललंय तुझं. थांब आता 1 मिनिट. चिठ्ठी. करेक्ट. मी आदित्य समोर जे काही बोलू शकत नाही ते चिठ्ठीत लिहूच शकते. आजच आदित्यला हो म्हणते चिठ्ठीतून.